पप्पा, हां बेटा. जनगणनेमध्ये चुकीची माहिती दिल्यास काय होऊ शकतं? ओके. काय बेटा, जनगणना याच्या संदर्भामध्ये कायदा आहे, जनगणना कायदा 1948. जर तुम्ही जनगणनेसंदर्भात चुकीची माहिती दिली तर तुम्हाला 1,000पर्यंत दंड ठोठावला जाऊ शकतो. मी तुला पहिल्या व्हिडिओमध्ये सांगितलं की कुणीही कुटुंब प्रमुख जनगणनेची माहिती देऊ शकतो किंवा भरू शकतो. एकूण 33 प्रश्न या जनगणनेच्या फॉर्ममध्ये असणार आहेत. आता हे प्रश्न कोणते आहेत? तर घराच्या संदर्भामध्ये हे प्रश्न असतील. म्हणजे 7 प्रश्न साधारणतः घराच्या संदर्भामध्ये आहेत की तुमच्या घराचा क्रमांक काय आहे, तुमच्या घराचा दर्जा कसा आहे, फरशी कशी वापरलेली आहे, बांधकामाचं साहित्य कसं वापरलेलं आहे, छतासाठी काय साहित्य वापरलेलं आहे, जनगणनेचं घर म्हणजे ज्या ठिकाणी जनगणना केली जाते हे तुमचं घर आहे की निवासस्थान आहे, अशा वेगवेगळ्या 7 प्रश्नांची माहिती पहिल्या टप्प्यामध्ये म्हणजे त्या फॉर्ममधल्या. त्याच्यानंतर तुम्हाला कुटुंबाबद्दल माहिती विचारली जाते की तुमच्या कुटुंबाचा क्रमांक, एकूण किती लोक आहेत, कुटुंब प्रमुख कोण आहे, लिंग काय आहे माहिती देणाऱ्यांचं. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे बेटा की तुम्ही एस-सी किंवा एस-टी प्रवर्गातील आहात का, किंवा असाल तर हो कोणत्या प्रवर्गात, एस-सी किंवा एस-टीमध्ये, किंवा इतर नसाल तर इतरमध्ये, किंवा जर दुसऱ्या कॅटेगरीमध्ये असाल तुम्ही तर तिथं इतर असं लिहायचं आहे. त्यानंतर घराच्या मालकीची स्थिती काय आहे, म्हणजे किरायाचं घर आहे की स्वतःच्या मालकीचं घर आहे, ताब्यातील खोल्यांची संख्या किती. आता असे 15 प्रश्न साधारणतः, विवाहित जोडपे किती राहतात हा एक भाग आहे. त्याच्यानंतर मूलभूत सुविधांच्या संदर्भामध्ये काही प्रश्न आहेत. याच्यामध्ये पिण्याच्या पाण्याचा स्रोत काय आहे, पाण्याची उपलब्धता किती आहे, लाईट आहे का तुमच्या घरामध्ये, शौचालय आहे का, सांडपाण्याचा निचरा होतो आहे का, बाथरूम आहे का, घरामध्ये स्वयंपाकघर आहे का, स्वयंपाकासाठी मुख्य इंधनाचा स्रोत काय आहे, आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा शेवटचा, मालमत्ता आणि संवादाची साधनं म्हणजे रेडिओ आहे का, टी व्ही आहे का, मोबाईल आहे का, स्मार्टफोन आहे का, गाड्या किती आहेत, 2 व्हीलर 4 व्हीलर अशा पद्धतीची वाहनं तुमच्याकडे आहेत का, कार, जीप किंवा इतर जी काही वाहनं आहेत, वापरले जाणारं धान्य कोणतं आहे तुमच्या घरामध्ये, आणि तुमचे मोबाईल क्रमांक काय आहे. तर ही सगळी माहिती तुम्हाला या जनगणनेमध्ये विचारली जाऊ शकते, किंवा तुम्ही स्वतःसुद्धा जी वेबसाईट आपण दिलेली आहे त्या वेबसाईटवर तुम्ही भरू शकता. लक्षात आलं बेटा तुझ्या?